आणि आता ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे नारायण राणे या सगळ्या राड्यानंतर NDTV मराठीशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी त्यांच्या सोबत आहेत. तिथे हे लोक समोरून आलं ना आमच्या लोकांच्या अंगावर यायला अंगावर मिळालं. अरे आम्ही तर चाललोय मिळाल्यानं सोडायचं नाही, एकालाही सोडू नका. बोल पोलीस मध्ये पडले, मिळालं एकाला सोडणार नाही, परत जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. ही काय मस्ती यायचं आणि महाराज यांचा पुतळा कोसळणे अतिशय दुर्दैवी घटना ही. त्याच्याबद्दल काही वाचता नाही, काय घोषणा काय आणि काय, आणि म्हणून अतिरेक केला आणि म्हणून आम्ही त्यांना रोखलं, जाऊ दिलं नाही 2 तास. तुमचा तो व्हिडिओ पण रेकॉर्ड झाला काय तुम्ही पोलिसांना म्हणत होतात की काय यांना बाहेर काढून मी हे करेन, काढीन आणि मारेन असं म्हणत होतात. काढीन मारीन शब्द माझा नाही, बाहेर जाऊ देणार नाही म्हणालो मी. बाहेर जाऊ देणार नाही, काढेन बिडेन काय हो, काढायचं कशाला. ते बरेच मार्ग होते, खाली समुद्र होता, कटडा होता, इकडे समुद्र आणि कटडा होता. तिकडून लोक जे आणत होते, एक दगड पडला असताना समुद्रातलाच काय भयानक घडलं. तिथून मानल्या महिलांना खालून. पुरुषार्थ उद्धव ठाकरेचा, आदित्य ठाकरेचा, सॉरी. पण आणखी अर्धा तास ते तसंच राहिलं असतं तर खूपच तणावपूर्ण परिस्थिती. काय झालं नसतं. तुम्ही हेच विचारायला आलात नाही काय? नंतर नंतर जयंत पाटील आले तुमच्याशी, तुम्ही ते ऑन जयंत पाटील रेकॉर्ड ऐकून घ्या. जयंत पाटील मित्र आहेत, ODTRचे माझे चांगले संबंध आहेत, अगदी पहिल्यापासून सुरुवात. त्यामुळे ते भेटले मला, मी नमस्कार केला, त्यांनी नमस्कार केला. जयंत बोले बोलू का, बोल. एवढ्या वर्षात संबंध आपण नाही बोलू शकत नाही, बोल. मला मी बोललो जरा थांबा, तुम्ही थांबा, यातून मार्ग निघेल. थांबा यासाठी बोललो की का पण सरळ जा, पायाने परत जा, मस्ती कशाला. आणि कोण मस्ती केलं मी नाही काही हो, त्याला मी मागे येत नाही कधी. ते ऑन रेकॉर्ड म्हणाले जयंत पाटील की राणे साहेबांनी नंतर एक संयमाची भूमिका घेतली म्हणून आम्ही बाहेर आलो. बरोबर आहे? नाही तर येऊ शकत नाही हो बाहेर. राणे नाही बोललं तर नाही, हो बोललं तर हो, असं आहे. नंतर पेंग्विनच्या घोषणाबाजी पण झाली, पेंग्विन वगैरे, पण त्याही दोन्ही बाजूंनी घोषणा. ह्या सगळ्याचा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा काही संबंध नाहीये. हा काही इश्यू कोण बनवत नाही. लोकांना माहिती पुतळा जो पडलेला आहे हा कोणी पाडला नाहीये. त्यामुळे टेक्निकल गोष्टीच्या बाहेर येतील, कशामुळे पडला त्यांच्यावर कारवाई होईल, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल. कोण प्रोटेक्ट करत नाही आणि लवकरात लवकर सरकार पुतळा उभारेल. तुम्ही त्या संदर्भात देवेंद्रजी देवेंद्र कशाला, सरकारला बोललो आम्ही, नेव्हीशी बोललो मी, माझं बोलून झालं, ऑलरेडी काम सुरू झालंय. लवकर त्या आर्टिस्ट लोकांशी बोलणं सुरू आहे. आम्ही ते विलंब करणार नाही. ओके. महाराज छत्रपती शिवाजी महाराज मला अभिमान नाही, आमचं दैवत आहे ते. आम्ही पाळलंय घरात बाहेर. आम्ही फक्त पोटा पाण्यासाठी महाराजांच्या नावाचा उपयोग नाही केला. हिंदुत्व आणि महाराज, आम्ही महाराजांचा स्वाभिमान जोपासलाय. त्यांना काय माहित नाही हो, हे दोघं आहेत ना, यांनी शिवसेना पाहिलीच नाही. शिवसेनेला बाळसे आला आणि त्यांचा जन्म झालाय. वाक्य नीट बघा. ते उद्धव ठाकरे आणि आदित्य सगळ्यांसाठी एकत्र, दोघांसाठी, सगळ्यांसाठी. बाळसं जे घेतलंय ना, आम्ही शिवसेना नावारूपाला आणल्यानंतर आले. मी मुख्यमंत्री बाळासाहेब मला केल्यानंतर जागे झाले. तोपर्यंत शिकारी विकारी फोटो बिटो करत होते. माणसात फार उशीर आले, जंगलातच होते. कॅमेरामॅन दुसरे दोघं असायचे बरोबर. मला सगळं बरोबर जायचे ते म्हणायचे. हेलिकॉप्टरने काढायचे फोटो, एक पाय फक्त खाली, फोटो बाकीचे दोघं करायचे आणि त्यांचे फोटो हे दाखवायचे, बघा आम्ही फोटो काढले. सॉरी. पण तुम्हाला असं नाही वाटत राणेसाहेब, शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे? दैवत बोललो ना. हो दैवत. पण जो पुतळा पडला त्याचा राजकीय परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावा लागेल.
कशाला राजकीय कशाला काय म्हणून मला कळत नाही. मला जी इंटरव्ह्यू द्यायची नाही ती तुम्ही मला विचारता. कारण सॉरी, 1 तारखेला महाविकास आघाडी आंदोलन करणार ते आहे. आंदोलन फॉरगेट, आम्ही आंदोलनात भीक घालत नाही त्यांच्या. पण हे तुम्ही मला पहिलेच तुम्हाला मी सांगितलं, मी या विषयावर नाही, आमचं काही नुकसान होणार नाही, मुद्दामून कोणी केलेलं नाहीये. शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये उभा राहावा किल्ल्यावर, हे आम्ही मागणी केली, उभारला. दुर्दैवानी घटना घडली, ते ज्यांच्यामुळे घडली त्यांच्यावर कारवाई होईल आणि बाकी परत पुतळा लवकरच उभारला जाईल दर्जेदार चांगल्या प्रकारे. आणि आम्हाला काय समज नाही. आणि हे बघा, आम्ही समर्थ आहोत. हे छोट्या छोट्या गोष्टीवर इश्यू बनवून आम्ही हे नाही. लोकांचा विकास कशात आहे, लोकांचे प्रश्न समस्या काय, दरडोई उत्पन्न कसं वाढेल, GDP कसा वाढेल, भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेत तिसरा कसा येईल, BJP आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरे सारखं गल्लीत नाही, मातोश्री किंवा मातोश्री. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत 2 दिवस फक्त मंत्रालयात. काय बोलतो ते, गप्प बसा, दुकान बंद करावं म्हणून. नवताल घेऊन जा तुम्ही द्या. मी आता अशा प्रश्न उत्तर देणार नाही, नाहीतर मी जाणार माझ्याकडे प्रिन्सिपलांची आता चर्चा आहे. तुम्ही असं म्हणालात की विरोधक हे विकासाच्या मुद्द्यावरती बोलत नाहीत, खरं तर त्या मुद्द्यावरती बोलायला पाहिजे. आणि जनतेच्या प्रश्नाबद्दल बोला. आम्ही कुठे कमी पडलो, आम्ही एवढ्या योजना आणतोय, प्रत्येक योजना टीका मुख्यमंत्र्यांनी आणली. लाडकी बहिणीबद्दल टीका, तू काय केलं मुख्यमंत्री असताना, कोणाला एखाद्या मुलाच्या बिस्किट तरी द्यायचं, ही योजना मुलांना बिस्किट द्यायची, काही न करता फक्त टीका करायची. आणि मला तुम्हाला परत सगळ्यांना सांगतो, या विषयावर मला बोलायचं नाही. विकासात्मक असेल, राज्य असेल, निवड ठीक आहे, त्याच्यावर मी बोलेन. ओके. केंद्र सरकार माझ्यासाठी उद्धव मी काय मानत नाही. केंद्र सरकारचे असे कुठले मुद्दे तुम्हाला वाटतात की जे या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचे आहेत, तसेच राज्य सरकारचे आहेत? हे पहा, केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात जागतिक पातळीवर जर बोललं, जागतिक अर्थव्यवस्थेत 11वा नंबर होता आपला. माननीय मोदी साहेबांनी भारताला 5व्या नंबरवर आणलं आणि पुढच्या 3 वर्षात भारत, अमेरिका, चायना नंतर भारत 3ऱ्या क्रमांकावर येईल, हेही सांगून टाकलं. ते प्रयत्न सुरू आहे. मोदी साहेबांनी जवळपास 51 योजना 51 योजना आतापर्यंत जाहीर केल्या. 50 पेक्षा मोर दॅन 50. पहिली सांगतो, कोरोनाच्या वेळेला 80 कोटी लोकांना मोफत धान्य. ही छोटी योजना नाही, 80 कोटी धान्याची योजना. औषधासाठी कुटुंबाला 5 लाख रुपये. महिलांसाठी, गॅससाठी, महिलांसाठी अनेक योजना आहेत. अशा 51 योजना आहेत, लोकांपर्यंत पोहोचल्या. लाभार्थी पडतात, फिरताना लोक सांगतात तुमच्यामुळे आहे. उद्योगधंदे, मी MSME मंत्री होतो. नवीन उद्योग, ते सूक्ष्म आहे, लघु आहे, मध्यम आहे. 7 कोटी जवळपास उद्योग आहेत MSMEच्या अंडर. 18 ते 20 कोटी कामगार आहेत. हे वाढतच चाललंय. प्रत्येक क्षेत्रात प्रगती आहे, प्रत्येक क्षेत्रात. असं स्टॅटिस्टिक सांग ना म्हणा उद्धव, काय GDP म्हणजे काय, पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय, जागतिक अर्थव्यवस्था महाराष्ट्राची. मला आठवतं, केंद्रीय मंत्री माननीय निर्मला सीतारामन या आल्या होत्या महाराष्ट्रात. मुख्यमंत्री तेव्हा उद्धव ठाकरे होते आणि त्यांची एक कॉन्फरन्स झाली अशी स्टेजवर. एक प्रश्न फायनान्स महाराष्ट्राच्या विचारला. मला काय कळत नाही, फायनान्स माझा विषय नाही. मग पैसे खायचा त्याचा विषय आहे काय? तो व्हिडिओ व्हायरल पण झाला होता. झाला, आजही सगळ्यांना माहिती आहे. पण ते हे लोक काढत नाही. BJPचं काय मिळतंय बोल काढणार. आणि राज्य सरकारच्या कुठल्या योजना तुम्हाला गेम चेंजर वाटतात विधानसभा
रोजीरोटीचा प्रश्न, बेकारी कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही इंडस्ट्री आणली आहे. जगाच्या पाठीवर भारत एक सक्षम विकसित देश बनतोय, त्यामुळे गुंतवणूक आपल्याकडे येते, गुंतवणूक येते. आणि महाराष्ट्र सरकार, एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगलं लोकहिताचं काम करतंय. आम्ही कमी पडलो नाही कुठे. आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर, जनहिताच्या विषयावर आम्ही निवडणूक लढवणार. मग लोकसभेला काय झालं? कोकण वगळता भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश नाही मिळालं. नेहमीच मिळतं असं नाही ना. आता त्यांना कुठे मिळालं? काय मिळालं? उद्धव ठाकरेंना हा 9 का 8? काँग्रेस नंबर 1 झाली, राष्ट्रवादी नंबर 2 झाली. माहिती आहे काँग्रेस मिळालं तर काय आहे, 13 जागा मिळाल्या त्यांना. मी आता इंटरव्ह्यू देणार नाही. मी पहिलंच बोललो तर मला अशा विषयात इंटरेस्ट नाही. सर, विधानसभेला तुम्हाला काय वाटतं की काय प्रॉस्पेक्ट? काय नाही वाटत मला, काही वाटत नाही. भाजप आणि एकनाथ शिंदेचं आमचं जो आघाडी आहे त्याचं सरकार परत महाराष्ट्रात येणार. आरक्षण वगैरे विषय फार महत्वाचे ठरतील नाही ठरतील, कारण तुमची कसलं समिती आरक्षण? होती, तुम्हीच ते आरक्षण दिलं होतं नाही, मराठा समाजाला. आरक्षणाचं मुख्य हेच मी, आरक्षणाचं काय, आम्ही आरक्षण देतो बोललोय, नाही कुठे म्हणालो. एकनाथ शिंदेने सांगितलं 10% आरक्षण देतोय. मग थँक्यू सर. साहेब थँक्यू. सॉरी. श्री नारायण राणे यांनी आपलं जे मत आहे थेटपणे महाराष्ट्रासमोर मांडलेलं आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. नारायण राणे यांनी कालच्या राड्यानंतर NDTV मराठीशी बोलताना अनेक मुद्द्यांवर खुलासा केलेला आहे. काय नेमकं काल झालं याविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. पाहणी करून जायला आमची कोणतीही हरकत नव्हती, मात्र पाहणीनंतर जो राजकीय ताकद दाखवण्याचा प्रकार झाला त्यामुळे हा सगळा प्रकार झाला. क्रियेला प्रतिक्रिया उमटली आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला असंही राणेंनी स्पष्ट केले. ठाकरेंवर पुन्हा एकदा त्यांनी जोरदार टीका केलेली आहे. ठाकरे पिता पुत्र हे त्यांच्या निशाण्यावर होते.